संघटनेच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञापर्व 2017चे अध्यक्ष दिलीप धट्टेकर सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. पाहुण्याचं जे स्थान आहे आदरणीय भीमराव दादा कांबळे हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. महेश भाऊ खडसे हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. विचारपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले शीतलकुमारजी वानखेडे, सन्माननीय खडसे सर, मी सर्वांना अशी विनंती करतो की सन्माननीय अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा हारांकन आणि पूजन करावं. मी आपल्या रेस्ट हाऊसला. हॅलो, हो हो, हां तुम्ही पोहोचले का? बरं बरं बरं, आलो मी 2 मिनिटामध्ये. कार्यक्रम संपला की आंबेडकर जयंती. ठीक आहे. सर्वांनी मिळून आपण सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता सुप्रतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अग्निदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मद्यपानपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सब पाप समकरणं कुशलस्य उपसंपदा. सजीव परियोदपनं एतं बुद्धानां साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। आमच्या अस्मितेचे आणि आत्मसन्मानाचे प्रतीक असणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी अध्यक्ष निवडीला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावदादा कांबळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय महेश भाऊ खडसे, विठ्ठलराव खडसे सर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले शीतलकुमार वानखेडे, सर्व समाजातील मान्यवर मंडळी, ज्येष्ठ मंडळी आणि मित्रांनो, आज आपण 2018च्या अध्यक्ष निवडीसाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. म्हणजे हा दुहेरी एक प्रकारचा कार्यक्रम आहे. म्हणजे 2017च्या अध्यक्षाचा एक प्रकारे तो निरोप समारंभ असतो आणि 2018चा जो अध्यक्ष आहे त्याचं हे वेलकम असतं. अशा प्रकारचा हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद प्रकट करतो. त्यामुळे 2017ला साधारणतः याच वेळेला 26 फेब्रुवारी मला दिवस सुद्धा आठवतो, याच हॉलमध्ये माझी आपण सगळ्यांनी मिळून एकमताने अध्यक्षपदासाठी निवड केली. आणि मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो की माझ्या जीवनात कदाचित मी माझ्या शालेय जीवनामध्ये, कॉलेजच्या जीवनामध्ये किंवा व्यावसायिक याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळवले असतील किंवा खूप उंचीचे क्षण मी प्राप्त केले असतील, परंतु तो जो 26 फेब्रुवारीचा जो दिवस होता तो माझ्या जीवनातला सर्वोच्च क्षण होता असं मी मानतो. कारण समाजाने एका साधारण युवकाला, ज्याच्याकडे फार असं कोणतं पाठबळ नाही, अशा एक साधारण युवकाला समाजाने पुढे घ्यावं की तू यावर्षी तू नेतृत्व कर आणि ती एवढी मोठी जबाबदारी तुम्ही मला दिली त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा कायम ऋणी आहे. म्हणजे मी त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद प्रकट करणार नाही, मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छितो. कारण समाजाने ही जी टाकलेली जबाबदारी होती हा फार मोठा गौरवाचा क्षण होता असं मी समजतो. आणि तन मन धनाने प्रामाणिकपणे जेवढं शक्य असेल मला तेवढा सगळा प्रयत्न मी केला. म्हणजे केवळ आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम इतकंच नाही तर पूर्ण वर्षभरामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील किंवा उपक्रम असतील त्याच्यामध्ये एक अध्यक्ष म्हणून सहभागी होण्याचा किंवा त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपलं हे नोंदवण्याचा मी प्रयत्न केला. आणि आपण सगळ्यांनी मला जो बहुमान दिला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद प्रकट करतो. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी माझ्या सोबत काम करायला होती. म्हणजे सगळ्यांचा नामोल्लेख करता येणार नाही, परंतु अनेक खूप वय झालेली माणसं सुद्धा म्हणजे इतक्या तन्मयतेने बाबासाहेबांवर असलेल्या केवळ प्रेमापोटी काम करतात. कारण हे काम सोपं काम नाही आहे. खूप मोठा याच्यामध्ये नियोजनाचा भाग असतो, आयोजनाचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये एक दिलानी आपण कदाचित आपल्यामध्ये वादविवादही होत असतील, काही हे पण होत असेल, कुठे काही कमी जास्त होत असेल, पण जेव्हा आपण एक भूमिका ठरवतो की चला हा अध्यक्ष झाला तर मग सगळा समाज त्याच्या पाठीमागे उभं राहतो. हा माझा अनुभव आहे. मला कोणी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम या सगळ्या पूर्ण वर्षभरामध्ये मला जाणवला नाही. हे तुमचं प्रेमच आहे आणि ही आपल्या समाजाची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणजे आपल्यामध्ये मतभेद आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की मतभेद असणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. की आपल्या समाजामध्ये जी मतभेद असतात त्यामुळे त्या मतभेदाला बाऊ न करता जेव्हा आपण सगळेजण वेगवेगळे विचार मांडतो, विचार तर वेगवेगळेच येतील, पण ते वेगवेगळे विचार आल्याच्या नंतर जेव्हा आपण एकमत ठरवतो तर मग जो प्रवाह तयार होतो तो प्रवाह सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावतो. मला खूप अभिमान आहे की जेवढ्या प्रचंड ताकदीने आणि प्रचंड प्रमाणात आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो तेवढ्या ताकदीने आज प्रस्थापित समाज सुद्धा करू शकत नाहीत. ही एक त्याच्यातली एक महत्वाची बाजू आहे. आणि याला उत्तरोत्तर आपल्याला कसं वर नेता येईल, त्याला अधिकाधिक पारदर्शक कसं बनवता येईल, याची उंची आणखी कशी वाढवता येईल हे आपण बघितलं पाहिजे. मला असं मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की
भवरे सरांना माहिती आहे की यवतमाळला समता पर्व चालू झालं आणि त्याचा एक पायंडा किंवा त्याचा एक आदर्श म्हणून आपण या ठिकाणी प्रज्ञा पर्व नावाने तशाच प्रकारचे उपक्रम सुरू केले. परंतु आज प्रज्ञा पर्वणी म्हणजे हे मी माझं नाही बोलत आहे, जे त्रयस्थ लोक दुसऱ्या शहरामध्ये राहणारे जे विचारवंत आहेत त्यांचं मत मी तुम्हाला सांगत आहे की प्रज्ञा पर्वानी जी एक सामाजिक आणि वैचारिक उंची जी गाठलेली आहे ती आज समता पर्वाला सुद्धा तेवढी गाठता आली नाही. ज्या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपण राबवले, कदाचित त्याच्यात अनेक चुका असू शकतात, काही हे कमी जास्त असू शकतं, पण आपण ॲम्ब्युलन्स घेतली किंवा अभ्यासिका सुरू केली, हे जे उपक्रम आहेत आता मागच्या वर्षी आपण सुरू करून 3 वर्ष होतात. मागच्या वर्षी समता पर्ववाल्यांनी आता ते काम हाती घेतलेलं आहे, अभ्यासिकांचं काम त्यांनी आता हाती घेतलं. मी आता डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांना मागच्या महिन्यातच भेटलो. त्यांच्याशी मला एका विषयावर बोलायचं होतं. मी म्हटलं की मी इकडे अध्यक्ष असताना मला अशा प्रकारचे एक उद्योजकतेविषयी, आपल्या समाजातल्या तरुण मुलांमध्ये उद्योजकतेविषयी अशा प्रकारचा उपक्रम राबवायचा होता, पण ते माझ्या काळात झालं नाही. पण आम्ही पुढे राबवू इथे प्रज्ञा पर्वामध्ये. त्यांना ती आयडिया एवढी आवडली. अरे ते म्हणले तुम्ही लोक एवढ्या छोट्या गावात राहून असा विचार कसा करता? ते म्हणले हे तर कार्यक्रम मी यवतमाळला राबवायला पाहिजे. म्हणजे ही आपल्याला मिळालेली एक पावती आहे असं मी समजतो. आणि हाच पायंडा आपण सर्व मिळून ही आपली जी सामूहिक शक्ती आहे, या सामूहिक शक्तीतून आपण अशा प्रकारचं चांगलं काम भविष्यामध्ये सुद्धा पार पाडावं अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला या विश्वासाला भविष्यात देखील माझ्याने जेवढं शक्य होईल समाजाच्या कामासाठी मी सातत्याने पुढाकार घेईल आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची, किंबहुना बाबासाहेबांचं जे प्रचंड आपल्यावर खूप मोठं ऋण आहे त्या ऋणामध्ये कुठेतरी आपल्याला एक अंश त्याच्यामध्ये हे काम करता आलं तर ते आपण सद्भाग्य समजू अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि नवीन अध्यक्ष जे कोणी होतील त्यांना आधीच मी शुभेच्छा देतो, कारण याच्यापैकीच होणार आहे कोणीतरी. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. माझा मुळातच स्वभाव कुणाला दुखावण्याचा किंवा हे करण्याचा नाही, परंतु जर माझ्याकडून अनावधानाने, कारण नियोजन आयोजनामध्ये बऱ्याचदा काही कमी जास्त होतं, माझ्याकडून काही अपशब्द बोलल्या गेला असेल, काही कुठे कमी जास्त झालं असेल, कोणाचा कळत न कळत काही अपमान झाला असेल तर त्याबद्दल मी मनपूर्वक क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की माझ्या सोबतची माणसं ही बुद्धिवान नसली तरी चालतील, परंतु ती निष्ठावान असली पाहिजे. आज आपण आपल्या भाषणातून अशा या निष्ठावान आपल्या लोकांचा या ठिकाणी आपण आपल्या भाषणातून उल्लेख केला. मी या ठिकाणी सर्वांना अशी विनंती करतो की आपल्या येथील सन्माननीय जगदीश नाईक सर यांचा आज दुःखद निधन झालेलं आहे. त्यानिमित्त मी सर्वांना अशी विनंती करतो की आपण 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. एक साथ सावधान. यानंतर मी सुभाषजी गायकवाड सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मागील वर्षीचा लेखाजोखा हिशोब या ठिकाणी सादर करावा. कोषाध्यक्ष होते ना? हो ना, कोषाध्यक्ष कोण? म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती आहे ना? मग ते महत्वाचं आहे, कारण जे ज्या पदावर आपण नियुक्त करतो त्या कोषाध्यक्षाला संपूर्ण माहिती असते. तुम्ही 6 कोषाध्यक्ष नाही? ठीक आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मला मी अभिवादन करतो. आणि गतवर्षी प्रज्ञा पर्व 2017चे अध्यक्ष आयुष्यमान मिलिंद हट्टेकर सर यांच्या नेतृत्वामध्ये आपण प्रज्ञा पर्व साजरं केलं. त्या प्रज्ञा पर्वाचा हिशेब
मी आपणासमोर या ठिकाणी सादर करणार आहे. गेल्या वर्षी आपली एकूण वर्गणी झालेली आहे, जमा वर्गणी 4,95,700 रुपये आणि त्यापैकी खर्च झाला 4,88,367 रुपये आणि आपल्याकडे आज रोजी या सर्व खर्च वजा जाता 12,834 रुपये एवढी रक्कम शिल्लक आहे. यानंतर मी तपशीलवार तुम्हाला या ठिकाणी वाचतो. यशवंत रंगमंदिर भाडे 2 दिवस, आपण त्या ठिकाणी 2 दिवस कार्यक्रम घेतले होते, त्या 2 दिवसाचं भाडं 4,000 रुपये. पंचायत समिती मीटर लाईट केबल 1,300 रुपये. मंडप डेकोरेशन व साऊंड 65,800 रुपये. हार पुष्परचना व पुतळा सजावट 10,100 रुपये. व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी 20,000 रुपये. पत्रिका पॉम्पलेट इतर छपाई 33,750 रुपये. वक्ता मानधन व प्रवास खर्च डॉक्टर अशोक गोडघाटे साहेब 8,000 रुपये. वक्ता मानधन व प्रवास खर्च सुनील कदम 11,172 रुपये. वक्ता मानधन व प्रवास खर्च डॉक्टर श्रीपाल सबनीस 12,286 रुपये. वक्ता मानधन व प्रवास खर्च जाधव शिष्ट 55,000 रुपये. वक्ता मानधन व प्रवास खर्च आनंद देवडेकर 8,195 रुपये. मानधन व प्रवास खर्च खलील सैदा 30,000 रुपये. पाहुण्याचे जेवण नाश्ता व विश्राम खर्च 14,585 रुपये. बॅनर होल्डिंग्स पोस्टर्स 27,000 रुपये. पताका व मजुरी खर्च 25,100 रुपये. स्मृतिचिन्ह व बॅचेस 13,410 रुपये. ॲटो जाहिरात खर्च 9,100 रुपये. मोबाईल मेसेजेस 1,200 रुपये. किरकोळ खर्च व इतर 11,452 रुपये. स्टेशनरी खर्च 1,918 रुपये. लोखंडी पेटी 1,170 रुपये. बिस्लरी व पाणी ग्लास 1,130 रुपये. झेंडे कमठ्या व सुतळी 3,255 रुपये. प्रोजेक्टर भाडे 4,900 रुपये. 1 TB हार्ड डिस्क 4,480 रुपये. पंखा 850 रुपये. ट्रॅक्टर बॅटरी डिझेल खर्च 6,500 रुपये. वाहतूक खर्च 1,340 रुपये. शोपीस 670 रुपये. बॅरेल पाणी 600 रुपये. बुद्ध जयंती खर्च 50,743 रुपये. संविधान दिन 1,860 रुपये. महापरिनिर्वाण दिन 17,500 रुपये. आणि आपण एक मूर्ती घेतलेली आहे यावर्षी या खर्चामधून 30,000 रुपयाची बुद्ध मूर्ती. दरवर्षी आपल्याला मागावं लागते. करून मागून घेत असतो ते. आता आपल्या समितीची मूर्ती झालेली आहे ती. आणि असा संपूर्ण खर्च या ठिकाणी मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. आणि 12,834 रुपये आपल्याकडे जमा आहे. धन्यवाद गायकवाड सर. यानंतर मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रज्ञापर्व 2018च्या अध्यक्ष निवडीसाठी शांततामय मार्गाने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आणि अध्यक्ष 2017चे अध्यक्ष सन्माननीय मिलिंद नंदेकर सर कुणाला सूचना वगैरे त्याच्या परवानगीने सूचना वगैरे काही करू शकतात.
सुचवतील. काय कोणीच इच्छुक नाही का? अध्यक्ष होण्यासाठी कोणीच इच्छुक नाही का? हा, जे इच्छुक असतील ते उभे राहतील. आहे की नाही? माझ्यामध्ये सोनूवरती अध्यक्ष झाले तर बरोबर ह्या बात आहे. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट, आणखीन कोणी इच्छुक असेल त्याचं कमलेश पाटील सर चांगले अनुभव आहे. माझं मत आहे, माझ्या इच्छा यावर्षीचे अध्यक्ष कमलेश पाटील सर होते. पाटील माझ्याही मध्ये पाटील सरांना केलं तर फार चांगलं. दोन मध्ये पाटील. माझं मत असं आहे, एक मिनिट सांगा. नेहमी कार्यरत असणारे, वर्षभर कार्यरत असणारे, नेहमी सर्वांना वेळ देणारे, समजा एक युवा मधून जर झालं कोणी तर माझ्या मते शरद भाऊ डेंबरे अध्यक्षपदासाठी. बाळासाहेब कांबळे एक माझं नाव घेतलं. ठीक आहे. माझं एक घ्या. हो, भीमराव कांबळे. नाही, मी होऊन गेलो. मी फक्त तुमच्या सोबत आहे. माझ्या मते पाटील सर. पाटील सर. डबल नाव रिपीट करून मला झालं ते लोक. 3 वेळ झालं. पाटील सर या दोन पैकी एक पांडव करून टाका. अहो, डेंबरे आहे ना? दोन पैकी एक पांडव करून. डेंबरे नाव आहे ना? होय, मध्ये. तुम्ही नावं दिले नाही तर दिलं फायनल. एक मिनिट. डबल नाव रिपीट करून बाकी विषय स्टॉप करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 2018ची महत्वपूर्ण मीटिंग इथे संपन्न झालेली आहे. अध्यक्षाचे नाव अध्यक्षाची नावं सुचवायलो. प्रज्ञा पर्व 2019 ची महत्वपूर्ण हे बा, एक मिनिट थांबा तुम्ही. आता हे भाषण करू नका, नावं सुचवा आणि नावं सुचवून अध्यक्षाची निवड करा. काम संपलं. कोणाचं नाव सुचवायचं? अध्यक्ष कोण करायचं हे सुचवायचं. अध्यक्ष असा पाहिजे जे समाजासाठी अर्ध्या रात्री येणारा धावून. तुम्हाला कोणता अहो साहेब, मत व्यक्त करायचं नाही. त्यांनी आपले भाषण असेल किंवा समाजासाठी हे व्यक्ती समजा रस्त्यावरचा कार्यकर्ता समजा अध्यक्ष पाहिजे असेल तर माझ्या मताने एक नाव आहे किशोर कांबळे. आणि शिक्षक बनला जर खालीत असेल तर माझ्या मताने खडसे सर. जे रस्त्यावर उतरणार आहे कधी मी ते कोण माझं म्हणणं आदेशासाठी खडसे सर चालतील, पाटील सर चालतील, किशोर बी चालतील. नाही, चालतील नाही. तीन नावं होऊ शकणार नाही. आपल्याला निवडणूक त्याचीच करायची. खडसे सर नाही तर मग किशोर. सगळ्या मते ठरवणारे तुम्ही आहात. आपण सगळ्यांना सहकार्य करणारे आहोत. सोनू वाटी ठीक आहे. तुमचं आजपर्यंत झाला नाही. आता रेस्ट हाऊस कडला जो कार्यक्रम आहे तथागत नगरचा एकच साहेब बाबासाहेब हा कार्यक्रम होणार नाही का? मग ऐकून घ्या. मला
तुम्ही एक सांगा, या संपूर्ण कार्यक्रमाला हा वेळ देणं अतिशय महत्वाचं आहे. आता जे बागीनं सांगितलं की बुवा एक रस्त्यावरला आणि एक शिक्षकामधला हा विषय झाला. आता तुम्ही 2-2 कार्यक्रमाला कसा वेळ देणार? हा तुमचा प्रश्न आहे. नियोजन करणं, सगळं काय करणं. हा कार्यक्रम संपला की तुमचा कार्यक्रम स्टार्ट होते. उद्याला चालून तुम्ही म्हणू नये की मला ते कार्यक्रम सांभाळायचा होता म्हणून मी वेळ देऊ शकलो नाही. हे लक्षात घ्या. हा तुमचा मायनस पॉइंट आहे. एकासाहेब बाबासाहेब मंडळाचा कार्यक्रम होईल यावर्षी आमचा. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनुभवावरती आम्हाला फक्त मॉरल असले तरी चालतील. म्हणजे आम्हाला त्याचा प्रत्यक्ष इथं सहभाग आहे किंवा तिथं त्याच्यामुळे इथे वेळ देऊ शकणार नाही असं होणार नाही. इथली टीम सक्षम आहे. इथल्या टीमची कार्यकारिणी वेगळी गठीत झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचं काय अडचण येणार नाही. आणि अधिकृत नाही मी तुमच्याशी अतिशय सहमत आहे. मी तुमच्याशी सहमत आहे. हा ठीक आहे. नाही अध्यक्ष वेगळा असेल, हो हो, त्याच्याबद्दल मत नाही, आपलं तू मत नाही, परंतु त्यांना वेळ मिळायला पाहिजे. दुसरा अध्यक्ष असला जी व्यक्ती बरोबरसाठी जास्त वेळ देईल. पूर्ण आपली जी सभा झाली या सभेमध्ये आपले घडाडीचे युवा कार्यकर्ते सोनू वरठे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. तरी आपल्या सर्वांच्या आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव कांबळे हे त्यांचं म्हणजे शेवटी माझेच होतं ना. शेवटी तुम्ही बरोबर म्हणतो विचारत असेल दादा राज्यपालाला सही शिक्का झाला. मग पहिलेच म्हणता सही शिक्का झाला की संपलं. बसलं झालं. कारण काय की सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वात प्रथम किशोर भाऊ मुजबुनेने जे सांगितलं की आतापर्यंत रेस्ट हाऊसचा झाला नाही, हे सर्वात प्रथम आपण मान्य केलं. आणि त्यांच्या ठरावाला सर्वानुमतेने सगळ्यांनी सहमती दिली. याबद्दल मी सगळ्या समाज बांधवांचं अभिनंदन करतो. जय भीम. सर्वांपेक्षा लहान आहो. मला एवढं प्रेम दाखवलं सगळ्यांनी आणि माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली की प्रज्ञा पर्व उत्सव समितीचा अध्यक्ष मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रमंडळींनी खूप प्रेमाने केलं. जसे आमचे नवीन पुसदचे आमच्या एरियातले आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. आणि मी तुम्हाला असा विश्वास देतो की मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. पूर्ण जिद्दीनं कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही मोर्चा असो, त्या मोर्चाला मी उपस्थित राहील. माझ्या मागं कुठलं जरी किती महत्वाचं काम असलं ते सोडून मी तिथं हजर राहील. समाजासाठी मी कधी उभा राहील. आपल्याला मोर्चे काढायचे नाही. देवी मंडळी, खूप दिवसापासून मनात इच्छा होती जसं जसं माणसाचं वय वाढतं, अनुभव वाढतं, परंतु युवा पिढीला या पद्धतीने दिली पाहिजे. कारण
लोकांना जर संधी दिली तर त्याच्यातले चांगले चांगले जे गट्स आहेत ते सगळे बाहेर येतील. त्यामुळं सोनूवर्टी यांची प्रज्ञापर्व 2018च्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचे अभिनंदन करतो. या प्रज्ञापर्वच्या सभेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि ही युनिटी जसं जसं आम्ही फिरतो मग लक्षात येते आम्हाला की मोजून आम्ही 5-7 जण राहतो. हे जरा हे चित्र यावर्षी बदला. म्हणजे आम्ही पाहिलेला अनुभवलेला इथं मिटिंगला खूप जण राहतात पण ज्या वेळेला प्रत्यक्ष मग तुम्ही म्हणता रस्त्यावर घरात इथं कोणीच नाही राहत. हे एवढं सहकार्य करा तेव्हा कुठं म्हणजे कसं आपली एक ताकद आहे आणि तुमच्यामध्ये सगळे गट्स आहेत मुलं करतात पाहिलेलं आहे आपण. आणि एक चांगली संधी युवकांना आपण या निमित्तानं देतो आहोत. आता पाटील सरांचं नाव आलं. पाटील सरांना सोबत घ्या कार्यकारिणीमध्ये. पाटील सरांना एक महत्त्वाचं स्थान द्या. म्हणजे 2 पिढ्यामधला दुवा तर आहे ना. आणि आमच्या पिढीचा एखादा दुवा पाहिजे की नाही तुम्हाला. पाटील सर घ्या, त्यांचे सर घ्या, जे जे लोक इच्छुक होते सगळ्यांना घ्या आता. जेवढे इच्छुक होते सगळ्यांना घ्यायला कार्यकारिणी. नाव घेतलं बहुत अच्छा बोला ना जवान येतो संध्याकाळचं भेटतो अध्यक्ष. संध्याकाळचं वेळ नको आहे का मला जावं वाटलं आजपर्यंत काय फोटो काढा ना. झालं का मारे मारे कॅमेरा कॅमेरा सगळ्या टीममध्ये घेऊन घेतो चालू द्या चांगलं भाऊ ना माग हार्दिक शुभेच्छा. बिलकुल बिलकुल काय तुम्ही समाविष्ट हे म्हणू शकतो. तिन्ही बहिणी सगळं दोघायला गेलो होय का तुमचा कार्यक्रम मोठा आणि खरोखर